अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल येतोय. चालू युनियन बँक, डीपीओ पुणे, मुंबई पोस्टल, HL नाशिक. पहिला पुकार. थँक्यू सर. कडून आक्रमणासाठी आपण पाहिलं जावेद पठाणला. विदर्भ नॅशनल इंडिया कॅम्पसाठी आपण या खेळाडूला आपण पाहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सुनील दुबैले हा पुण्यातला खेळाडू, स्थानिक संघ सतेज पाणेर पुणे. बंगाल वॉरियर्स कडून आपण त्याला पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये. तोच हा सुनील दुबैले. नेत्रदीपकाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलं. अनेक प्रोचे स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. प्रगतर अशा अनेक लढती आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. अरविंद थाई हा देखील मित्रांनो आपण पाहतोय. मूळचा ठाणे जिल्ह्यातलाच आहे. सलग 2 राज्य अधिकृत स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं होतं. TMC कडून आपण पाहतोय TMCचा आणखीन एक उगवता सितारा अर्थात साईराज कुपार आपण पाहतोय. डुबकी पाहिली प्रदीप नारवालची डुबकी. नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. इतर चढाई आवडली असेल तर टाळ्या होत जाऊ द्या. एक चांगली सुरुवात आहे. अबुलचा पाहतोय तमिल कडून त्याला पण पाहिलं. तमिल थलायवाज कडनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जैन इचलकरंजी या संघाकडून अनेक वेळा आपण या सौरभला पाहिलेलं आहे. नेत्रदीपकाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. अच्छा या रंगतदार लढतींच्या निमित्तानं आपण पाहणार. महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रयत्न दाबणारा अजिंक्य पवार आहे. त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो का? इंडियन रेल्वेचा असणारा गुणवान खेळाडू. आता पकड होती ती अजिंक्यची. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आणखीन एक जर्सी नंबर 3 आक्रमणासाठी आला. दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण मधला असणारा खेळाडू आपल्या व्यावसायिक संघ अर्थात मीरा भाईंदर महानगरपालिका या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. अच्छा या रंगतदार लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार. आक्रमणासाठी आपण पुन्हा एकदा सरफराजला पाहतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू वन्स अगेन साई कुंभार. प्रभादेवीची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्रातला एक उगवता सितारा कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो. तो साईडला आपण पाहतो. तेजस पाटील या ठिकाणी आक्रमणासाठी असताना गतवर्षी देखील जवळपास 7 ते 8 स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रदर्शन तेजस राहिलं.
यावर्षी CGST या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण खेळताना पाहतोय. लाख बोलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार. थोड्याच वेळात आपण कळणार आहे दुसऱ्या दिवसाचा असणारा मानकरी कोण. आजच्या महत्वाच्या क्षणी, आजच्या सायंकाळच्या सत्रात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेनेचे सन्माननीय सचिव, त्याचबरोबर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. माहितीसाठी प्रयत्न दमदार आहे, मात्र या ठिकाणी आपण बघितलं ट्रॅक मध्ये सापडतोय तो अजिंक्य. श्री छत्रपती अवॉर्डी प्रशांत चव्हाण या संघाचे असणार प्रशिक्षक आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका. विनोद त्याला आपण यू मुंबईकडून पाहिलं होतं. पहिल्या सीझन मध्ये बड्डा मारुती मुंबई शहरचा असणारा हा संघाचा असणारा खेळाडू, एकापेक्षा एक असे अस्सल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. सचिन दिवान इतका स्थूला बोलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मूळचा सुरत गुजरातचा असणारा खेळाडू या ठिकाणी मीरा भाईंदरनं संधी दिली, प्रत्युत्तर द्यायचं आहे. रेल्वेचा असणारा कर्णधार आशिष सांगवान विजेत्या दबंग दिल्ली या संघाकडून आपण पाहिलं होतं. बँगलोर बुल्स कडून पाहिलं होतं. तो चढाई करतोय क्रीडांगण क्रमांक 5. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण पाहतो वरली स्पोर्ट्स क्लब हे मैदान उपलब्ध झालं. सरस्वत कोऑपरेटिव्ह बँक जे आपले प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्यामध्ये रुगल SL असेल, सरस्वत बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक, त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट्स, ONGC, इंडियन ऑइल, खामगाडी, पोलीस परिवार विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. मंडळाचे अनेक स्तुत्य उपक्रम असतात, ज्यामध्ये शैक्षणिक राष्ट्रीय कार्यक्रम, गुणगौरव असेल, गोविंदा उत्सव ही आपली स्पेशालिटी आहे. शैक्षणिक शिबिर असेल, व्यायाम असेल, क्रीडा, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचबरोबर आमच्या महिलांच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि दीपोत्सव असा उपक्रम प्रतिवर्षी आपण राबवत असतो. तेजूला गॅदर केलं जात आहे. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा TMC साठी अनेक मान्यवर अतिथीगणांचं आजच्या या सायंकाळच्या सत्रात आगमन होणार आणि तुम्हा सर्वांचे उपस्थित आजच्या तिसऱ्या दिवसाची असणारी सायंकाळ देखील रमणीय होणार यात काही शंका नाही. धरती क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक व्ह्युअर्स आम्हाला या ठिकाणी ऑनलाईन जोडले जात आहेत, त्यांचं देखील आम्ही ओम नांदीपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागातून ऑनलाईन पाहणाऱ्या आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. कारण आपल्या मॉरल सपोर्टमुळे ही स्पर्धा मोठी होते. मोठे महाराष्ट्रासह देशातले अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेत आपण पाहतोय आणि इथं आपण संधी देण्याचा प्रयत्न करतो. अनेक माने आपण पाहिला TMC कडून, जो दबंग दिल्लीला असणारा हा गुणवान खेळाडू अनिकेत माने क्रमांक 2-1 वर आपण आक्रमण पाहतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळायचं त्या अनिकेतला प्रयत्न दमदार आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं सौरभ फगार आहे कॉर्नरला. नेत्रदीपक असं प्रदर्शन, मात्र प्रयत्न तितकाच दमदार आपण पाहिला. जर्सी नंबर लाख मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा, त्यामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,50,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक ओम गांधी मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या या महत्वाच्या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,00,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे आपण पाहतोय उपांत्य फेरीतले जे उपविजेते संघ आहेत त्यांच्यासाठी ही देखील 33 लाख मोलाची
ज्यामध्ये उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई याच्यासाठी आपण वॉशिंग मशीन तर देतोय, पण त्याचबरोबर या स्पर्धेतला असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, याच्यासाठी मोटरसायकल दिली जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. प्रत्येक सामन्यातला असणारा सामनावीर याच्यासाठी आपण आकर्षक ट्रॉली बॅग आदरणीय अभिजी राजसाहेब ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे असणारे प्रमुख आहेत, मनसेचे नेते आहेत, त्यांच्यासमोर प्रभाग समिती अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते. सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न होताना आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लक्षवेधी लढतीमध्ये विनोदात त्या सुरेख प्रयत्न केला तो श्रेष्ठ शिंदेने. एका सलग 2 पॉइंट्स देतो. जिंके पवार आपण पाहतोय. इथे रेल्वेच्या संघात देखील आपल्याला पाहता आलं होतं. पुढे क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेला आक्रमणासाठी आपण पाहतोय. केटसीचा जावेद जर आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळं करूया, जे या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्यासाठी महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी महिला भगिनींना आपण आसनस्तव्या आणि उर्वरित ठिकाणी पुरुष क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊया. प्रेमाची विनंती असेल सहभाग. अतुल देसले येतोय. ठाणे महानगरपालिकेला त्याला रिप्रेझेंट केलं. जय बजरंग वासी या स्थानिक संघाकडून त्याला आपण पाहतो. मात्र प्रयत्न व्यर्थ ठरतायत. पॉइंट मिळताना सौरभ फगारेच्या या पकडीमुळे CGST मुंबई शहराला अजिंक्य पवार ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये आपण पाहतोय काटेकी टक्कर. क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वर देखील तीच सिच्युएशन आहे. एक टफ सिच्युएशन, एक क्लोज मॅच आपण पाहताना चारी संघांच्या दरम्यान. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. गनिमी काव्यातनं सुटत होय असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टॅकल जबरदस्त. एक छान कव्हर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिका. गांधीनगर गुजरातचा असणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. पकडत होते अरकम शेख असेल, त्याला समर्थ साथ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर आशिष कुमार सांगवान जो संघाचा कर्णधार आहे. नेत्रदीपक अशी स्पर्धा. त्याचबरोबर मॅन्नी आपण पाहतो असे 3 महत्वाचे खेळाडू. सेंट्रल रेल्वे हॅपी हँडस जर्सी आपण पाहतोय. 13 नंबरची असणारी जर्सी ज्याला परिधान केली आहे तो सेंट्रल रेल्वे. आज एक चेंज आपण जरूर दिसतोय. मायने आणि हॅपी हँडस असे 2 खेळाडू त्यांचे पेट नेम्स आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याला खेळताना आपण पाहतोय. कॉर्नर बँगलोर बुल्सचा आशिष कुमार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 नेत्रदीपक अशी स्पर्धा. डोळ्याचं पारडं फिरणारी स्पर्धा. नागपोलाची स्पर्धा आपण पाहतो. 2 नंदी मंडळ आयोजित व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026 मंडळाची